आणि जबरदस्त षटकार अमित मोडक यांच्या बॅट मधून आपण पाहिलाय. षटकाराने मात्र धावफलक जर पाहिलं तर 7 धावा आहेत आणि वैयक्तिक खातं षटकाराने खोललंय. वा भाई, सुरुवात लाजवाब. इथे देखील आक्रमण, अमित मोडक ऑन फायर, लागोपाठचा दुसरा. फलंदाज जोशात आणि चेंडू जाऊन पोहोचलाय उसात. छेरन षटकार, लागोपाठचा दुसराही आलाय. जबरदस्त सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होती. धावफलकावरती 13. आक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती सूरज शेवाळेवरती केलं जात आहे. इथे देखील लागोपाठचा तिसराही आलाय. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. शेनाची कपडे भंडाऱ्याचा नाद, वारे फकडा, टाक उचल की टाक. लागोपाठचे 3 षटकार. अमित मोडक ऑन फायर. धावफलकावरती 19. जगात भारी 19 फेब्रुवारी. इथे देखील आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत आणि हा चेंडू सीमारेषेच्या आत की बाहेर जाऊन पोहोचलाय. सीमारेषेच्या बाहेर. चारण चौकार. धावफलकावरती जर पाहिलं तर धावा आहेत त्या 23. फार मोठं आक्रमण पाहिलं षटकामध्ये. 1 चेंडू बाकी आहे. 23 धावा. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. पहिलं षटक संपलंय. 23 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. तर महेश मोडक यांच्यासाठी जे पारितोषिक होतं, आदिजी मोडक आणि अनिकेतजी कामठे, ते पारितोषिक ऑनलाईन स्वरूपात जमा झाले. षटक क्रमांक 2 कुल कॅप्टन अभिषेक शेबाळी गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. आता प्रथमेश ऑन स्ट्राईकला आहेत. 2 बंधू एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. इथे आक्रमण प्रथमेशच्या बॅट मधून देखील होत आहे. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. प्रथमेश शेवाळेचं अर्धशतक सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं होतं, परंतु त्यानंतर बऱ्याच मॅच मध्ये शून्यावरती बाद होताना पाहायला मिळालेत. या सामन्यामध्ये मात्र धावांचा पाऊस पाडतायत. धावफलकावरती 29. 2 बंधू एकमेकांच्या विरोधामध्ये. कित्येकदा एकाच संघामध्ये खेळताना त्यांना पाहिले, परंतु आज एकमेकांच्या विरोधामध्ये लढतायत. कशा प्रकारची खेळी होणार. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावफलकावरती 30. इथे देखील भन्नाट वेगात चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. डॉट बॉल आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाज सज्ज आहेत. फुल टॉच चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. टोले जंग प्रहार. चेरन षटकार. धावफलकावरती 36. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करते. एका बाजूने रॉयल चॅलेंजर्स वडकी, तर दुसऱ्या बाजूने वडकी रॉयल्स. इथे देखील आक्रमण होतंय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींची तळपती तलवार. इथे येतोय षटकार. धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील आक्रमण होतंय. चेंडू उंच हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडेल. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 44 धावा. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. हा चेंडू इथे सुरेख, परंतु हा देखील चेंडू उजव्या इष्टीच्या ध्रुववरती राहतोय. व्हाईट बॉल. 45 ऑन बोर्ड. 45 धावा आहे. इथे देखील आक्रमण आणि हा चेंडू देखील लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. खिलाडी के मस्तक पे दस्तक. अरे चरण. 2 षटकं संपली. धावफलकावरती 51. उर्वरित 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅजिक ओव्हर साठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. मयूर कुचेकर. मॅजिक ओव्हर 16 धाब्यांचं टार्गेट आहे या षटकासाठी. इथे पहिला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. छेरन षटकार. धावफलकावरती 57 धाबा. 57 ऑन बोर्ड. 57 धाबा आहेत.
57 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. अनिकेतजी कामटे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही मनापासूनची विनंती आहे. खास करून स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आदरणीय राजेंद्र शेठ आंबेकर आणि एक विशेष सहकार्य मशीन सौजन्य त्यांच्या माध्यमातून होतं. नो बॉल अर्थात नो प्लस षटकार आहे. 7 धावा. यानंतरचा चेंडू फ्री हिट. इथे आक्रमण झालंय. चेंडू उंच हवेमध्ये फ्री हिटचा खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत 2 धावा तर आहेत. अनिकेतजी कामटे ज्यांचं विशेष सहकार्य लाभलंय त्यांचा विशेष सन्मान आयोजक कमिटीच्या माध्यमातून होतोय. इथे देखील आक्रमण झालंय. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा येथील 4. चौकार. इथे देखील आक्रमण झालंय. चेंडू उंच हवेमध्ये आहे. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावफलकावरती 70. गोलंदाज मयूर आक्रमण करतायत. मयूरवरती इथे फार मोठ्या प्रमाणावरती आक्रमण आहे. 19 धावा तर पहिल्या 4 चेंडू मध्येच कुठून काढल्या गेल्यात. 70 धावा. 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये 19 आल्यात. अर्थात इथे बोनस स्वरूपात धावा देखील पाहायला मिळतील. पुढे सरसावत आक्रमण आहे. क्षेत्ररक्षक घेतील चेंडू पर्यंत. हा चेंडू आडा बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल. षटक संपलंय. ब्याऐंशी धावा धावफलकावरती आहेत विथ बोनस. आतापर्यंतची उच्चांकी धावसंख्या मॅच मध्ये पाहायला मिळते आणि चांगली पार्टनरशिप देखील म्हणावी लागेल अमित मोडक आणि प्रथमेश शेवाळे यांची. जबरदस्त फलंदाजी. तर शेवटचा आणि अंतिमचं षटक शाहरुख मुलानी गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होतील. इथे देखील आक्रमण. शॉटम पुल केलाय. पुल पॉवरफुल ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. छेरन षटकार. धावफलकावरती 88 धाबा आहेत. 11 चेंडू 41 धाबींची खेळी अमित मोडक यांची पाहायला मिळेल. तर 9 चेंडू 34 धाबींची खेळी प्रथमेश शेवाळेची पाहायला मिळते. इथे देखील आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसराही आलाय. 94 धावा धावफलकावरती आहेत. तर वैयक्तिक 40 धावसंख्येवरती प्रथमेश खेळत आहेत. 11 चेंडू 41 धाबींची खेळी अमित मोडक यांची पाहायला मिळते. शाहरुख पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. इथे देखील स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतील. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार. 98 धावा आहेत. 98 ऑन बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. इथे देखील आक्रमण होतंय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक घेतील सिंगल डबलचं समीकरण आणि इथे धावचित स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद. विकेट आली आहे. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. अमित मोडक इथे परतावं लागेल.
रमेश गायकवाड न्यू बॅटर दाखल होत आहेत. अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. इथे आक्रमण आहे आडव्या बॅटने. क्षेत्ररक्षक दूरवरती राहतील. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या अगदी बाहेर. षटकार की चौकार यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय. 4 धावा आहेत. आणि याच बरोबर जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. रॉयल चॅलेंजर्स वडकी 100 धावा पूर्ण आहेत. 103 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही एक चेंडू बाकी आहे. तर वैयक्तिक 49 धावसंख्येवरती खेळत आहेत. प्रथमेश इथे आक्रमण झेल टिपलाय परंतु सीमारेषेच्या बाहेर. नो प्लस षटकार. 7 धावा आहेत ज्या बोनस. आणि एकदा प्रथमेश शेवाळ्याचं देखील अर्धशतक इथे पूर्ण होताना पाहायला मिळेल. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण. फ्रीटचा देखील खरपूस समाचार आहे. षटकार अर्थात 4 षटकांमध्ये 116 बनवल्यात. विजयासाठी 24 चेंडू 117 धाब्यांचं टार्गेट. आतापर्यंतच्या 4 पर्वातील सर्वाधिक धावसंख्या पाहायला मिळते. चला आता विनंती असेल रॉयल चॅलेंजर्स वडकी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तर वडकी रॉयल सलामीची जोडी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक शेवाळे ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला सचिन. तर गोलंदाजीच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अक्षय मोडक. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल. एका धावसंख्येने संघाचं खातं उघडलंय. पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे आक्रमण सचिनच्या बॅट मधून झालंय. क्षेत्ररक्षक आहे. झेल ढिपलाय. पहिली विकेट आली आहे. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. सचिनला परतावं लागेल. तर न्यू बॅटर शाहरुख मुलानी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक धावसंख्येवरती पहिली विकेट आली आहे. गोलंदाज सज्ज आहेत. इथे सन्मानजनक चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहेत. एक वेगवान सिंगल. इथे आडवा बॅटने चेंडू खेळलाय. एक वेगवान सिंगल. 3 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत.
रन रेटचा विचार करावाच लागेल. मॅच महत्वपूर्ण आहे. इथे समोरच्या दिशेने आक्रमण झालंय, क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत अगदी आपण पाहूया. एक वेगवान सिंगल, 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक चेंडू अजूनही बाकी आहे या षटकाचा. इथे बॅटची हलकीची एज आणि 3 तार त्रिफळा होताना पाहायला मिळेल. फलंदाज अभिषेक शेवाळे बॅक टू दी पॅव्हिलियन. पहिल्या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण झटके बसलेत. तर न्यू बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राहुल मोडक, षटक क्रमांक 2. अमित मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. संघाचे कुल कॅप्टन, संघाचे करते धरते, संघाचा नेता गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होतोय. आणि वडकी कॅपिटल संघाच्या विजयासाठी संघ मालकांच्या माध्यमातून जे 5,000 होते ते ऑनलाईन स्वरूपात जमा आहे. आता बॅटने चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न, 2 धाबा येतील. धावफलकावरती 6, 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शाहरुख मुलानी ऑन स्ट्राईक. इथे आडव्या बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता तोपर्यंत धावांसाठी धाव होताना पाहायला मिळेल. 3+1, 4 धाबा येतील. 4 धाबा. चौकाराच्या मदतीने धावफलक 10 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. समीकरण जर पाहिलं तर 16 चेंडू 107 विजयासाठी गरजेचे आहेत. बॅकफुटवरती सरकलेत. इथे देखील डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक शानदार चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चौकाराच्या मदतीने 14, 15 चेंडू 103. एव्हरीथिंग इज पॉसिबल असणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिले जातं. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे तो गलत बात है. इथे मिसफील्ड होती है तोपर्यंत 2 धाबा आहेत. धावफलक 2च्या मदतीने 16, 14 चेंडू 101 धावींची गरज. व्हाईट बॉल. धावफलकावरती 17. हलक्याच्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. अक्षय मोडक चेंडू अडवत आहेत. सिंगल डबल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी तिसऱ्या धाबेसाठी प्रयत्न होता परंतु शाहरुखच्या माध्यमातून नकार. 2 धाबा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 19 धाबा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 चेंडू 98 धाबा अजूनही विजयासाठी गरजेच्या आहेत. वडकी सुपर लीग दिवस क्रमांक 9 आणि 9व्या दिवसातील शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सिंगल डबलचं समीकरण इथे देखील पाहायला मिळेल. 2 धाबा येतील. धावफलक 2च्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 21. शेवटचे 12 चेंडू 96. मॅजिक ओव्हर आणि मॅजिक ओव्हरसाठी युवराज पठारे. 16 धाब्यांचं टार्गेट आहे. किरण गुंदा जर झेल घेत असतील तर ओमकार शिंदे 500 रुपयाचं पारितोषिक. इथे आक्रमण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. वा भाई वा. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 27 धाबा आहेत. 11 चेंडू 90 धाब्यांची गरज. 11 चेंडू 90. हा चेंडू सुरेख येतोय. लागोपाठचे 3 विकेट जर युवराज घेत असतील तर रवींद्र अर्थात पप्पूदादा चौधरी 2000 रुपयाचं पारितोषिक. इथे बॅट चालकीची एज डिक्लेरेशन झोन. 1 धाव येते. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 28 धाबा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 9 चेंडू 89 धाबा समीकरण. इथे आक्रमण, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडलाय पहाड. येतोय षटकार. 34 धाबा आहेत. 8 चेंडू 83 समीकरण. तर या षटकातील 4 चेंडूमध्ये 13 आल्यात. 2 चेंडूमध्ये 3 धाबींची गरज. मॅजिक ओव्हर पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये.
इथे देखील आक्रमण झालंय. क्षेत्ररक्षक आहे, बॅकअपचं काम अजय सुरेख करतायत. तोपर्यंत एक सिंगल येते. धावफलक 35. 5 चेंडूमध्ये 14 आल्यात. 1 चेंडूमध्ये 2 धाब्यांची गरज. 7 चेंडू 82 धाब्यांची गरज अजूनही जी पाहायला मिळेल. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत. तोपर्यंत इथे 16 धाब्यांचं जे टार्गेट होतं ते पूर्ण होतंय. 10 धाब्यांचा बोनस मिळेल. दोन काढले ना. 47 धाबा धावफलकावरती आहे. 6 चेंडू 70 धाबींची गरज. 6 चेंडू 70. विशाल मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून शेवटचा आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहे. 6 चेंडू 70 धाबा. एका धाबेचं महत्व आहे. इथे आक्रमण झालंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चरण षटकार. धावफलकावरती 53. 5 चेंडू 64 अजूनही बनवायचे आहेत. औपचारिकता पाहायला मिळते, परंतु क्रिकेट आहे. अनिश्चिततेने परिपूर्ण असणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. याही धावा काय अशक्य नाहीयेत. कष्ट घ्यावे लागतील. इथे देखील बॅकफुटवरती सरकले. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळले. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. सिंगल डबलचं समीकरण. 2 धाबा येतील. धावफलक 2च्या मदतीने 55. 4 चेंडू 62 धाब्यांची गरज. रन रेटचा विचार करावाच लागेल. फुल टॉस. इथे आडव्या बॅटने खेळलाय. स्वतः गोलंदाज चेंडू अडवतायत. एकदा वेतीये. धावफलक 1च्या मदतीने अब तक 56. 3 चेंडू 61 धाब्यांची गरज विजयासाठी आहे. इथे देखील मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल डबलचं समीकरण. 2 धाबा. धावफलक 2 धाबसंख्येच्या मदतीने 58 या धाबसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. 2 चेंडू 59 विजयासाठी गरजेचे आहेत. हा चेंडू सुरेख येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. शेवटचा 1 चेंडू. घोरपडीची पकड रॉयल चॅलेंजर्स वडकी या संघाची पाहायला मिळेल या मॅच वरती. इथे आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील. सिंगल तर घेतलीये. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि याचबरोबर सामना संपलाय. रॉयल चॅलेंजर्स वडकी हा संघ या सामन्यामध्ये विजय मिळवेल. तब्बल 57 धावसंख्येने हा सामना 56 धावसंख्येने हा सामना विजयी केलाय रॉयल चॅलेंजर्स वडकी संघाने. खूप खूप असं अभिनंदन. या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावरती आहे. 15 चेंडू 61 धावा, 2 चौकार, 8 षटकार ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. अर्थात प्रथमेश शेवाळे या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. प्रथमेश चला मॅन ऑफ द मॅच